चिराग डेडिया, यतीन पाटील, अमन विचारे, कुशल कोरडे, अजय सरोज, अथर्व ढोले, समर शेख अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला चिंतामणी 11 महेश चेंदवनकर, प्रथमेश मयेकर, लकी शेख, नीरज मालव, प्रथमेश यद्रे, प्रथमेश शेंद्रे म्हणजे सोनू, अक्षय शेडगे, प्रनिल बागवे, दुष्यंत जाधव, प्रणव नाईक, साईश फुलसुंदर, विकी तवसाळकर आणि यज्ञेश. मॅचला होते सुरुवात. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महेश चेंदवनकर, बुमरो आणि अक्षय शेडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पहिली ओव्हर घेऊन पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालू मॅच मध्ये पंच म्हणून सुबोध गडशे, कुशल कोरडे पहिली ओव्हर घेऊन येत आहेत गोलंदाजीसाठी. कुशल अक्षय शेडगे आणि महेश चेंदवनकर. महेश चेंदवनकर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील. गेली बरीच वर्ष आपण पाहतो आणि विशेष म्हणजे या मैदानात खूप साऱ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव त्यांच्याकडे. महेश चेंदवनकर, कुशल कोरडे. पहिला बॉल प्रचंड वेगात लेंथ वरून यष्टीरक्षकाकडे शूट होतोय. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाला कुशल कोरडे यांचा. 2 वर्षापूर्वी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देखील कुशल कोरडे यांना मिळाला होता. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व रवी कोरडे यांचे चिरंजीव. बिग हिट महेश चेंदवनकर बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकून देत आहेत. 6 धावा, षटकार. चिंतामणी 11 चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंतामणी 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. एक 11 काळा चौकी आपल्याला पाहायला मिळते. काळा चौकी, लालबाग, चिंचपोकळी, करी रोड, परळ, शिवडी या सगळ्या परिसरातील खेळाडू इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला इनसाइड आउट खेळले. बॉलला पॉइंटच्या दिशेने पाठवत आहेत. कल्पकता महेश चेंदवनकर. टायमिंग लाजबाब. 4 धावा. या चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर महेश चेंदवनकर. सुरुवात डॉट बॉलने झाली आणि त्यानंतर 2 चेंडूवर धावा आलेल्या आहेत. मुंबई तुम्हा आम्हा सर्वांची. आणि मुंबईमध्ये क्रिकेट प्रेम एका वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. एवढ्या तप्त उन्हात प्रेक्षकांची गर्दी कुठेच पाहायला मिळत नाही, परंतु मुंबई असं ठिकाण नेहमीच गर्दी असते. महेश चेंदवनकर, ओ यस, मोठी विकेट येताना पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने महेशचा फटका फसला आणि कुशल कोरडे विकेट घेत आहेत.
लकी शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सुरुवात डॉट बॉलने झाली, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट. पहिली ओव्हर सुरू आहे. 10 धावा धावफलकावर. संपूर्ण शिवडी मतदारसंघाचं लक्ष इकडे लागलेलं आहे आणि अख्ख्या मुंबईचं सुद्धा लागलंय. का नाही लागणार, कारण मुंबई क्रिकेटमधील खूप नामवंत खेळाडू या परिसरामध्ये येतात. या परिसरातील क्रिकेटचा एक वेगळाच दर्जा आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक इमारतीचा संघ अशी देखील कॉन्सेप्ट या परिसरामध्ये पाहायला मिळते. मंडळाचा संघ हा देखील कॉन्सेप्ट या ठिकाणी पाहायला मिळतो. बऱ्याचशा ठिकाणी मंडळांच्या मॅचेस होतात, काही ठिकाणी इमारत मॅच होतात. त्यामुळे क्रिकेट तळागाळापर्यंत रुजलंय अक्षरशः या परिसरामध्ये. मग अंडरआर्म असू देत, चक्री असू देत किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, खूप मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण परिसरामध्ये खेळलं जातं. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी कुशल कोरडे. एक षटकार, एक चौकार, त्यानंतरचा कमबॅक कुशल कोरडे यांचं होत आहे. धावसंख्या थांबली आहे 10 वर. 5 षटकांची लढत आहे. आजच्या दिवसातील चौथी मॅच आपण पाहतोय. तब्बल 13 मॅचेस आजच्या दिवसात खेळवायच्या आहेत. हो, प्रचंड वेगात यावेळेला बॉल थोडासा पुढे केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही होऊ दिला. डॉट बॉल येतोय. पहिली ओव्हर संपली. धावसंख्या झाली 1 गडी बाद, 10 धावा. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 झाली आहे. गोलंदाजीसाठी अजय सरोज, आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधील. 440चं क्रिकेट देखील गाजवताना पाहायला मिळतात अजय सरोज बच्चा. प्रथमेश पवार नाणा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. काय कॅप्टनशिप केली ISPL मध्ये आणि आपल्या टीमला विजय देखील मिळवून दिला. फुलटॉस बॉल, थोडस संयमानेच खेळण्याचा प्रयत्न तिकडे होता. एक धाव तिकडे मिळणार आहे. अक्षय शेडगे आणि लकी शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाची विकेट आल्यानंतर थोडासा दबाव आहे, परंतु दबाव कसा आठवायचा या सगळ्यांना बरोबर माहिती आहे. प्रेक्षकांची चांगलीच गर्दी झाली आहे. ऑन साइडला जे आपण पाहू शकता, ज्या ठिकाणी झाडे आहेत मोठ्या प्रमाणावर आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सिद्धेश भोसले, त्याचबरोबर जर पाहिलं तर दिलीप गवस, नवनाथ गाढवे, शिवाजी दरेकर. बिग हिट, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. पॉवर होती या स्ट्रोक मध्ये. षटकार. हो, यावेळेला टिपिकल लेग कटर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. नवनाथ गाडवे, शिवाजी दरेकर, दिलीप गवस, प्रथमेश पवार, मंदार गुरव, शैलेश शेडगे, मयुरेश भवर, शैलेश हरमळकर, अमन विचारे, मयूर वाघे या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेला मात्र फाईन लेगची दिशा निवडली आहे. फिल्डर तिकडे जात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 18 धावा धावफलकावर. कोण जिंकणार ही स्पर्धा, कोण जिंकणार याची चर्चा आहे, कारण विजेत्याला ₹1,00,000 पुरस्कार आहे. लखपती कोणती टीम होणार, कोणता संघ मालक होणार. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत. तिकडे फिल्डर आहेत आणि वाह, काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलाय अजय सरोज यांना. मात्र या ठिकाणी यश मिळत आहे. अथर्व पकडतायत कॅच.
प्रथमेश शेंद्रे येत आहेत. या टीमचे ही टीम उभी करण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशी व्यक्ती मैदानाच्या आतमध्ये येते. प्रथमेश शेंद्रे, सोनू येंद्रे. कारण प्रत्येक मंडळाच्या सुद्धा टुर्नामेंट होतात, हे देखील या परिसराचं वैशिष्ट्य. मंडळाच्या टुर्नामेंट होतात, बिल्डिंगच्या टुर्नामेंट होतात आणि आज नाही तर कित्येक वर्ष होत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर शिवडी विधानसभा क्रिकेटची खाण आहे आणि क्वचितच कुठे टीम पाहायला मिळते म्हणजे शिवडी विधानसभेतील सगळ्या टीम एकत्र केल्या तर क्वचितच दुसरीकडे एवढ्या टीम पाहायला मिळतील. एकाच विधानसभेमधून 3 खेळाडू ISPL सुद्धा खेळले. स्ट्रोक चांगला आलाय मिड विकेटच्या दिशेने, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. सोनू यांच्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक आलाय. बघता बघता 2 ओव्हर संपलेले आहेत. धावसंख्या 19 धावा धाव फलकावर चिंतामणी 11 टीमच्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. कुशल कोरडे पुन्हा एकदा. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या 9, 2 षटकात 19. आव्हान उभं करायचं आहे आणि ती जबाबदारी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रथमेश शेंद्रे आणि त्याचबरोबरीने लकी शेख यांना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. हवाई हल्ला, वाह वाह वाह, जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेटला षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी सोनूच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने षटकार खेळलाय. माझी टीम संकटात आहे, मला बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त आव्हान उभं करायचं आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेतलीये. थर्डमॅनला बॉल मार्गस्थ, रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील आणि जिंकली बॉल नाही, चौकार. दोन चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत सोनू येंद्रे आणि बॅटिंग चांगली करत आहेत, त्यामुळे संपूर्ण डगआउट सुद्धा म्हणत असेल सोनू तुझ्यावर आमचा भरोसा आहे ना. आणि त्या पद्धतीने सोनू स्वतः देखील या स्पर्धेमध्ये आमच्या चिंतामणी नावाने संघ असावा यासाठी आग्रही होते. ओ आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक माझ्या, परंतु तिकडे फिल्डर होते प्रथमेश पवार. नाना स्ट्रोक लाजबाब होता, परंतु तिकडे फिल्डर होते. रोहित पोळ होते. विकेट आली आहे. कुशल कोरडेने एक गोष्ट केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा षटकार, चौकार आणि त्याच्यानंतर विकेट. या ओव्हरमध्ये सुद्धा षटकार, चौकार, त्याच्यानंतर विकेट. परंतु सोनू चांगली बॅटिंग करत होते आणि त्यावेळेला मात्र बाद झालेले आहेत. नाराज असतील कारण मोठी खेळी करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. फटका लाजबाब होता. दुर्दैव एवढंच की तिकडे फिल्डर उभे होते. प्रणिल बागवे आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 29. ओव्हर नंबर 3. कुशल कोरडे. बिग हिट आल्या आल्या पहिलाच बॉल, त्याच्यावर केलंय आक्रमण आणि खूप चांगलं कॅच त्या ठिकाणी नवनाथ गाढवे यांच्याकडून पकडला गेलेला आहे. कुशल कोरडे घेत आहेत आणखीन एक विकेट.
हॅट्रिक साठी पुरस्कार असेल. लगातार 2 विकेट घेतलेले आहेत आणि त्यासाठी आणि रवी कोरडे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व त्यांच्याकडून जुन्नर प्रीमियर लीगचे संघ मालक ज्यांच्याकडून हॅट्रिक घेतली कुशल कोरडे, तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. प्रथमेश मयेकर आणखीन एक जबरदस्त, गेल्या काही वर्षात काळाचौकी परिसरामधून ज्या ज्या खेळाडूंनी प्रभावित केलेले आहेत त्याच्यापैकी एक नाव प्रथमेश मयेकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक खेळाडू आहेत. बॅटची पुढची कडा, पुढच्या टोकाला चेंडू लागला होता, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. कुशल कोरडे चांगली गोलंदाजी करतायत. 30 धावा, मागील 3 बॉलवर केवळ 1 धाव खर्च केलेली आहे, परंतु डाव संपलेला नाहीये. लकी शेख आणि त्याचबरोबरने प्रथमेश मयेकर या दोघांना डाव सावरावा लागेल. चिंतामणी 11 टीमसाठी रणनीती बनवतायत या ठिकाणी प्रथमेश पवार नाणा. काळा चौकीत पहिल्यांदाच, कदाचित पहिल्यांदा पॉवर प्लेचं क्रिकेट आपण पाहतोय. सिद्धेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि साकार झालेले नियम. हेलिकॉप्टर, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्क्रॅच झालंय आणि कुशल कोरडेने या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट घेतल्यात आणि एकंदरीत 4 विकेट घेण्याचा कारनामा केलाय कुशल कोरडे यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. प्रणव नाईक आणि बॉलिंग साठी येत आहेत. अथर्व ढोले. प्रत्येक विकेटसाठी अथर्व यांच्या 200 रुपयाचा पुरस्कार सिद्धेश पॅकर यांच्याकडून असेल. उसळी घेतलेला बॉल होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने पाठवतायत. थोडस या ठिकाणी दबाव क्रिएट केलाय मी म्हणेल 1-11 काळा चौकी या टीमने, परंतु कमबॅक करतील. चिंतामणी हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 31 धावा आहे आणि चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. कमी धावसंख्येमध्ये देखील मॅचेस सांगताना आपण पाहतो. यावेळेला आणखीन एक वेगवान, परंतु उसळी देखील होती या ठिकाणी वेगाबरोबर. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 32 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर आहेत. थोडासा दबाव निर्माण केला, परंतु काही षटकार दबाव हटवतील आणि ते मारावे लागतील आणि त्यासाठी ओळखले जातात प्रथमेश मयेकर.
उसळी थोडीशी जास्त होती या ठिकाणी. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुन्हा पुढे गेली आहे. काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, कारण हे मैदानच असं आहे. सिंगल डबल्स पेक्षा षटकार चौकारांवर भर या मैदानात द्यावा लागतो, कारण आपण पाहिलं की 80 पेक्षा जास्त धावांचाही पाठलाग इकडे होऊ शकतो. आज आपण पाहिलंय. अखूट टप्प्याचा बॉल होता, थोडस खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लीगला. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. धावसंख्या एकने पुढे गेली आहे. 34 धावा धाव फलकावर. षटकार चौकारांची आवश्यकता. अथर्व ढोले एका बाजूला आहेत, प्रथमेश मयेकर एका बाजूला आहेत. या मैदानातील दोन्ही खेळाडू आहेत. पैश बिग हिट, फटका तर खेळलाय स्क्वेअर लेगला. बॉल हवेत आहे बराच वेळ आणि पकडली गेली कॅच. आणखीन एक विकेट येते. अथर्व ढोले यांच्यासाठी पारितोषिक सुद्धा असेल. प्रथमेश मयेकर देखील माघारी परत आहेत, परंतु मॅच आणि डाव संपलेला नाहीये. काही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तुम्हाला. सनी येतात बॅटिंग करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये युवराजची सुद्धा एक चांगली भूमिका आहे. युवराज चव्हाण म्हणतोय मी. अथर्व पहिलाच बॉल पुल केलाय. जबरदस्त स्ट्रोक येताना पाहिला मिळेल. गरज आहे टीमला धावांची आणि हा घ्या षटकार. धावसंख्या 40 होताना पाहिला मिळते. पहिल्याच बॉलवर षटकार. 8व्या नंबरवर आले सनी जाधव पहिल्याच बॉलवर षटकार खेळतायत. अथर्व थोडासा दबाव असेल कारण षटकार आलाय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा चिंतामणी टीमला बनवायच्या आहेत. उसळी होती, अप्पर कट करतायत. बॉल पॉइंटच्या दिशेने आहे आणि आणखीन एक चांगला फटका सनी जाधव यांच्या बॅटमधून. 4 चौकार. तर क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल होतं, आता मात्र धावा बनू लागलेल्या आहेत. 44 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 सुरू आहे. यावेळेला अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येईल. ओव्हर संपल्या. 4 धावसंख्या झाली 44. आणि आपला जो 20 मिनिटे आणि प्लस बफर 2 मिनिटाचा टाइम होता तो इकडे होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे शेवटच्या षटकासाठी ही 22 मिनिटे संपलेली आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आणखी आतमध्ये घ्यावा लागेल. आतापर्यंत अमित माडेश्वर असे एकमेव कॅप्टन आहेत ज्यांनी योग्य वेळेमध्ये या ओव्हर संपवलेल्या आहेत. परंतु कर्णधाराला ती मुभा देखील असते आपली रणनीती बनवण्याची. आणि प्रथमेश पवार भारतातील नामवंत संघनायक आहेत, त्यांना पण इकडे पाहतोय. नवनाथ गाडवे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. काळा चौकीचे मास्टर माइंड आणि एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सुद्धा. माझ्या मते शक्ती चषकात मला आठवत आहे पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकलाय. 11 या संघासाठी खूप दर्जेदार कामगिरी त्यांनी केली आहे. 11ला नावारूपाला आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे. आज 11चं नाव घेतल्यानंतर जर पाहिलं तर
गुरुप्रसाद पांचाळ यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख या ठिकाणी करू, कारण एकविलियन म्हटलं तर बाबल्या भाईचा देखील या ठिकाणी उल्लेख गरजेचा आहे. धाव मात्र या ठिकाणी पहा, नवनाथ गाडवे खूप चांगली बॉलिंग करतायत. चला टॉस टॉस साठी यायचं पुढच्या दोन्ही टीमला विनंती, आपण टॉस करून घ्यायचंय. हा रिव्ह्यू वाईट घेतलाय आणि वाईट आहे आणि त्याचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. पाहूया, पुढच्या दोन्ही टीम टॉस साठी सज्ज राहायचंय. या स्पर्धेचा एक नियम आहे, सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. जेवढे खेळाडू सिलेक्ट झालेले आहेत रोटेशन वाईज मॅच जास्त असल्याकारणे प्रत्येकाला संधी द्यायची आहे, आणि जर आपण संधी नाही दिली तर पुढल्या वेळेला प्रवेश देताना विचार केला जाईल. बरोबर ना? असं ना भाई. जेवढे खेळाडू व्हाईट बॉल म्हणजे जेवढे खेळाडूंचं सिलेक्शन झालेलं आहे स्क्वॉड मध्ये आहेत त्या प्रत्येकाला तुम्हाला संधी द्यायची आहे. हे खूप चांगलं नियम या ठिकाणी पाहायला मिळाला. सिद्धेश भोसलेंच्या संकल्पनेतून आहे म्हटल्यानंतर गोष्ट प्रॉपरच होणार. हवाई हल्ला केलाय, पाहूया किती लांबवर जातोय हा चेंडू. गरज होती धावांची आणि इकडे मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. षटकार. 53 धावा. सनी जाधव हे असे खेळाडू आहेत सनी, जे मात्र आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. चला, नसेल तर दुसरा घ्या आणि सुरू करा. नवनाथ गाडवे पुन्हा एकदा, आणखीन एक विकेट. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. तिकडे प्रथमेश पवार, नाना येत आहेत, पकडतायत कॅच नाना आणि नवनाथ घेत आहेत विकेट. तर धन्यवाद डीजे. प्रणवचा षटकार आला होता, लक्षात घ्या. खूप छान, परंतु आउट झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानात जात आहेत. साईश फुल सुंदर. साईश फुल सुंदर बॅटिंग साठी जात आहेत. पहिला डाव सुरू आहे. दोन बलाढ्य संघांमधील लढत आहे. एकी 11 काळा चौकी, दुसऱ्या बाजूला चिंतामणी यांच्यातील मॅच आम्ही पाहतोय. पहिला डाव आहे. साईश फुल सुंदर. नवनाथ गाडवे आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केलाय. लॉंगॉनचे फिल्डर तिकडे येत आहेत. एक धाव घेतली गेली आणि एका धावेने धाव संख्या पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते ती 54 धावा. एखादा मोठा फटका एक सुस्थितीत मध्ये, चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो, प्रयत्न करावे लागतील. सनी उडवलाय बॉल, ज्याची चर्चा करत होतो. एक मोठा फटका गरजेचा आहे. मोठा फटका आलाय. धाव संख्या सुद्धा 60 वर गेली आहे. 5 ओव्हर मध्ये 60, 61 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मोठी मॅच आहे. 11 काळा चौकी विरुद्ध चिंतामणी चिंचपोकळी.
हॅलो हॅलो डीजे डीजे टॉस 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 कोणताही विलंब न करता दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा झालाच पाहिजे. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच केतन काप संघनायक आपण टॉस साठी यायचंय. अर्णव मराठाज आणि नक्ष 11 चला टॉस साठी आपल्याला त्वरित दाखल व्हायचं त्या ठिकाणी. चला अर्णव मराठाज विरुद्ध नक्ष 11 नेक्स्ट मॅच आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. अर्णव मराठाज या संघाचे संघनायक आहेत संकेत कदम आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय केतन काप यांना. दोन्ही खेळाडू आहेत याच मैदानामध्ये सातत्याने सराव करत असताना पाहायला मिळालेत. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 1. माननीय श्री रवीजी कोरडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. रवीजी विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जातोय सरांच्या शुभ हस्ते. एका बाजूला संकेत कदम आपण पाहतोय आणि केतन काप आहेत. केतन काप काटा यस टॉस जिंकलाय. टीम नक्ष 11 या संघाने टॉस जिंकलाय. केतन निर्णय काय असेल? गोलंदाजी गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. 5 षटकांची मॅच स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजन समितीविषयी काय सांगाल आणि काय रणनीती आखून आपण मैदानामध्ये उतराल? आम्ही समोरच्या संघाला 60 धाव पण आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदरच आहे, चांगलं आहे. आपल्या जबाबदारी सर्वांनी केलेलं आहे. आयोजन सगळ्यात चांगलं आहे. आधी 2 वर्षानंतर टुर्नामेंट होते आता, त्यामुळे आता स्पर्धेचं खूप आम्ही चांगलं झालेलं आहे. तर बघू खेळूया पुढे. यस या मॅच साठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जातोय अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे. अर्णव मराठाज संकेत कदम आहेत आपल्या समवेत. प्रथम फलंदाजी करायचे. पहिल्याच मॅच मध्ये आपल्या बॅट मधून 41 धावा देखील आल्या होत्या आणि म्हणूनच की काय तुम्ही हा सामना जिंकलात. या मॅच बद्दल काय सांगाल? या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी आमची बॅटिंग लाईनअप आहे आमच्याकडे. बॅटिंग स्कोर आम्ही 80 ते 90 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या मॅच साठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नक्ष 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. धन्यवाद. जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. माझे साथी समालोचक रोशन पातळे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. 61 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे एकी 11 काळा चौकी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चिंतामणी 11 या संघाने मात्र आपल्या प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकांमधून 60 धावांपर्यंत मजल गाठली. 12च्या सरासरीने मात्र धावा जमवल्या आणि आता मात्र नवीन डावाला सुरुवात करत असताना मी समालोचक रोशन पाताडे पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवरांचं, उपस्थित सर्व संघमालक, सर्व खेळाडू मित्र आणि सोबतच सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या या नवीन पर्वामध्ये दुपारच्या सत्रात मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. या युवा खेळाडूंसाठी मात्र खूप मोठा प्लॅटफॉर्म या संपूर्ण आयोजन समितीने उभारून दिलाय. बरेच युवा खेळाडू तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होताना दिसतील. बरेच उदयोन्मुख खेळाडू तुम्हाला या शिवडी विधानसभेतून या स्पर्धेच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपली खेळी दाखवताना पाहायला मिळतील. आणि दोन्ही संघांना विनंती, आपला एक राखीव खेळाडू तुमच्या स्क्वॉड मधून आपला एक राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा सामना सुरू केला जाणार नाही. जोपर्यंत आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. चिंतामणी 11 आणि एकी 11 आपला एक राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. चिंतामणी 11 चा राखीव खेळाडू आलेला आहे. एकी 11 आपला सुद्धा एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. हॅलो चेक चेक चेक. हॅलो सलामीचा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाजही सज्ज आहे. या 61 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल.
शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या या नवीन पर्वातील मॅच नंबर 4चा सेकंड इनिंगचा खेळ ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. प्रथमेश यशवंत पवार आणि सोबत मात्र समर शेख. गोलंदाजी मार्क वरती महेश चेंदवनकर. परळचा चित्ता बूम बूम बुमरो. पहिला बॉल घेऊन पहिला चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. ऑफ स्टंपच्या गाईडलाईनला पकडून मात्र हा चेंडू हाताळला होता महेशने. पंच मात्र आपल्या जागेवर स्थिर आहेत. डॉट बॉलने मात्र सुरुवात होतीये. मॅच नंबर 4 सेकंड इनिंगचा खेळ 61 धावांचा पाठलाग. एकी 11 विरुद्ध चिंतामणी 11 या दोन संघांमध्ये चालू झालेला हा सामना. पुढील चेंडूसाठी महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रथमेश तयार आहे. आक्रमक फिल्डिंग सजवली आहे प्रथमेशने. हा दुसरा चेंडू सजवलाय ऑन साइडला. प्रथमेश मयेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एका प्रथमेशने फटका खेळला, दुसऱ्या प्रथमेशने क्षेत्ररक्षण केलं. बिग बॅश काळा चौकी 2024च्या पर्वाचा मालिकावीर ठरले होते प्रथमेश मयेकर. आणि आज मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये त्यांचा खेळ कसा राहतो हेही पाहणं खूप महत्वाचं आहे. प्रथमतः त्यांच्या फलंदाजीतून 60 धावा त्यांच्या टीमने जमवल्यात. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे एक 11 काळा चौकी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. समर शेख ऑन स्ट्राईक. या वेळेला मात्र मिस टाइम फटका. ऑफ साइडचा चेंडू होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न करत होते. चांगलं वळण चेंडूला मात्र देण्याचा प्रयत्न तिकडे महेश चेंदवनकर करतोय. आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे. कसलेला खेळाडू म्हणून महेश चेंदवनकर यांची ओळख आहे. शिवडी विधानसभेतील सर्व मैदान या खेळाडूंनी गाजवली आहेत. मग ते परळचं नरे पार्क मैदान असो, कामगार मैदान असो, शिवडीचं प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण असो, गोदरेज क्रीडांगण असो, चिंचपोकळीचं लाल मैदान असो, परळचं लाल मैदान असो आणि काळा चौकीचं ऐतिहासिक असं हे शहीद भगतसिंग मैदान असो. आकुटप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल केलंय. बॉलला मात्र गुल केलंय मैदानाच्या बाहेर. बॉल जातोय सीमा पार आणि सूर्यकांत आढाव सरांचे दोन्ही हात वरती येत आहेत, कळवतायत येतोय हा SBPL षटकार. प्रथमेश पवार या वेळेला मात्र प्रॉपर टायमिंग केलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. हा पहिला मोठा फटका या षटकातून आलेला आपल्याला बघायला मिळतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या अंतिम विजेते संघाचा, टायगर्स ऑफ कोलकाता संघाचा कर्णधार प्रथमेश यशवंत पवार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने सडक पे कडक प्रथमेश पवार ब्रँडेड षटकार. पवार पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय प्रथमेश. या वेळेला डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच बाय प्रथमेश यशवंत पवार. नाना षटकारांची तिकडे इकडे मात्र पूर्ण केली आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. लगातार 3 वेळेला मात्र चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवतोय प्रथमेश. लगातारच्या 3 षटकारांची त्याने तिकडी पूर्ण केली. संघाची धावसंख्या 1 षटका अखेरीस मात्र बिनगडी बाद 20 धाबा, 1 डॉट, 2 सिंगल आणि 3 षटकार अशा पद्धतीचं मात्र या पहिल्या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. युवा गुणलेखक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. गेल्या मागील काही महिन्यांपासून मात्र या मैदानावरती रंगणाऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून गुणलेखकांच्या भूमिकेत आम्ही त्यांना पाहिलं. नीरज मालप नवीन ओव्हर घेऊन आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि या वेळेला थ्रू दी कव्हर्स, ओव्हर दी कव्हर्स समर शेखच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. समर शेख सुद्धा आता मात्र आपला आक्रमक पावित्रा स्वीकारतोय. प्रथमेशला बघता बघता आता मात्र त्याच्याही अंगात संचारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नीरज मालपचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 धावांसाठीचा षटकार. या वेळेला मात्र क्रॉस द लाईन येऊन उडवून दिलाय बॉल. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन 6 धावा. समरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. जबरदस्त फटकेबाजी ते सुरू केली आहे. या वेळेला मात्र व्हेरिएशन सादर करण्याचा प्रयत्न नीरज मालप. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके सजवल्यानंतर नीरज मालपलाही कळून चुकलं की ते वेगवान गोलंदाजी करून चालणार नाही. त्यासाठी मात्र व्हेरिएशनची गरज आहे. त्यामुळे एक कमी गतीचा चेंडू आणि त्यातल्या त्यात एक चांगली फ्लायटेड डिलिव्हरी त्याने हाताळली आणि त्याचा कुठेतरी फायदा झाला नीरज मालपला. 3 चेंडू पूर्ण झाले. धावसंख्या झाली आहे 33. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा मात्र प्रथमेश पवार. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगली सुरुवात तिकडे मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावरही चढवलाय हल्ला. बल्ला बोलेगा तो मैदान यहाँ पर झुमेगा जरूर. यहाँ पर जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन. प्रथमेश पवारच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब षटकार येताना. तीन षटकार, एक सिंगल, 19 धावा या पहिल्या 4 चेंडूंवरती आल्यात. 2 षटकार समर शेखच्या बॅटमधून आले. तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. चौथ्या बॉलवर प्रथमेश स्ट्राईकवर आला आणि त्याच्याही बॅटमधून एक लाजवाब असा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 39 धावांवर. सोडून दिलाय चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल 3 पंचांचं पॅनल या स्पर्धेसाठी मात्र कार्यरत आहे. सध्याच्या स्थितीला ऑनफिल्ड पंचांची भूमिका पार पडतायत. स्टेट अंपायरच्या भूमिकेतून सुबोधजी गडसे आणि स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेतून सूर्यकांत आढावसर. या वेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चेंडूवर होतोय वारंवार सवार. बॉल जातोय सीमारेषा पार. फलंदाजी करतोय प्रथमेश यशवंत पवार. त्याच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. लास्ट 1 बॉल टू गो अँड द स्कोर इज 46 विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 46 धावा. या वेळेला मात्र यॉर्कर हाताळलाय. एक धाव घेऊन मात्र समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. अगदी सहजतेनं अगदी चालत ही एक धाव पूर्ण केली गेली आणि ओव्हर नंबर 2 ची सांगता होतीये. 23.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये कोणतीही विकेट न गमावताना आपण जर पाहिलात तर धावसंख्या 47 धावांवर पोहोचते. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि येणाऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेश मयेकर यांच्यासाठी विशेष पारितोषिक आलंय. रनआउट सोडून या ओव्हरमधून त्याने कसेही 2 विकेट पटकावले तर त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल तो सिद्धेश पॅकर यांच्या माध्यमातून. बिग बॅश काळा चौकी या स्पर्धेचा मालिकावीर ठरला होता प्रथमेश प्रवीण मयेकर. काळा चौकीचा गिरीश कोचरेकर म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. अचूक लाईन आणि लेनची गोलंदाजी आपण नेहमी पाहिलेली आहे ती प्रथमेश मयेकर कडून. आजही तशाच गोलंदाजीची गरज आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांनी 47 धावा जमवलेत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आता मात्र अवघ्या 14 धावांची गरज आहे एक 11 काळा चौकी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र तिखट मार्याची गरज आहे. कंजूस गोलंदाजी करायची आहे. मोठी जबाबदारी आहे प्रथमेश मयेकरच्या खांद्यावरती. आणि पहिलाच बॉल आपला आवडता फटका इथे प्रथमेश नाना पवारने सजवलाय. बैठक फटका, घुटना टेक, सिक्सर देख. आणखीन एक षटकार.
थँक्यू थँक्यू. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि या वेळेला मिस टाइम फटका फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अतिशय वेगाने मात्र चेंडूचा पाठलाग केला जातोय. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स तिकडे लावले जात आहेत, परंतु धाव इथे घेण्याची कोणती गरज वाटत नाहीये, कारण आता अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे तो AK11 काळा चौकी संघ. संघाची धावसंख्या सध्याच्या स्थितीला 53 धावा धावफलकावरती आहेत. अवघ्या आणि अवघ्या 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक, म्हणजे जवळपास 16 चेंडू फलंदाजांच्या हातामध्ये आहेत आणि अवघ्या 8 धावांची गरज. दुप्पट चेंडू, निम्म्या धावा. या वेळेला मात्र नटराज स्टाईल फटका सजवण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जमिनीला गुदगुल्या करत मात्र या तडकत्या भडकत्या उन्हामध्ये बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येत आहेत धावा 4. येतोय खणखणीत SVPL चौकार. थँक्यू थँक्यू. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. फटक्यात मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मधला संपर्क जरी नसला तरी सुद्धा 4 धावा मिळालेत आणि या वेळेला मात्र सन्मान दिलाय चेंडूला. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवा, हे क्रिकेटचं मात्र सूत्र आहे. आक्रमकता पाहायला मिळाली, संयम पाहायला मिळाला. हा दर्जा आहे या फलंदाजाचा. का मी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाच्या संघाचा कर्णधार राहिलो. या वेळेला जागेवरून खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि फिल्डर येतोय बॉल खाली, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय प्रथमेश पवारचा खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद. विकेट नंबर 1, पहिला धक्का. न्यू बॅटर. चेक चेक. थँक्यू. रोहित पोळ. प्रथमेश पवार मात्र बादून माघारी परतलाय. 12 चेंडू 36 धावांना या ठिकाणी मात्र आउट होऊन माघारी परततोय प्रथमेश पवार. त्याची जागा घेण्यासाठी मात्र रोहित पोळ महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA मान्यता प्राप्त स्वतः एक नावाजलेले पंच आहेत आणि या वेळेला आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि रोहित पोळ सुद्धा तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. या 2 विकेटसाठी सिद्धेश पॅकर यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार प्रथमेश प्रवीण मयेकर यांच्यासाठी आलेला आहे. थँक्यू. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य आहे सन्माननीय रवीजी कोरडे साहेबांचं. प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूला मात्र एनर्जी ड्रिंकची सोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सोबतच उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हाजी गोवेकर यांचं मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. स्पोर्टी सॅक या स्पोर्ट्स ब्रँडचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांचं विशेष सहकार्य. फोर्स 1 लाईव्ह या आमच्या ऑफिशियल युट्यूब लाईव्ह वाहिनीचा आम्ही मात्र या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. फोर्स स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मात्र हे सर्व किट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोबतच प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. नक्कीच आभारी असणार आहोत फोर्स स्पोर्ट्सचे सन्माननीय रोहनजी गुप्ते. खूप खूप धन्यवाद असतील रोहनजी गुप्ते आणि त्यांची संपूर्ण टीम जी आज आमच्या संपूर्ण स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करते. दरम्यान इथे मात्र नवीन ओव्हरची सुरुवात सुद्धा विकेट सोबत झाली आहे. यू मिस अँड आय विल डेफिनेटली. फलंदाज होतोय त्रिफळाची. क्लीन बोल्ड, दांडी गुल. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
थँक्यू. समर शेख आउट होऊन माघारी परतलाय. प्रथमेश अगोदर 2 विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र नवीन ओव्हरची सुरुवात इकडे करताना महेश चेंदवनकरने समर शेखला तंबूचा रस्ता दाखवला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र राहुल सावंत चिंचपोकळी परिसरातील हा खेळाडू आता मात्र मैदानावर दाखल होतोय. सोबत मात्र चिराग दाठिया शिवडी परिसरातील एक उदयोन्मुख युवा खेळाडू आहे. एक चांगलं टॅलेंट आपल्याला मैदानावरती येत्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळालं. तसं पाहायला गेलं तर अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी या युवा खेळाडूंना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. महेश चेंदवनकर पुढील चेंडूसाठी. राहुलसाठी आणखीन एक यॉर्कर लेथ बॉल. लाऊड अपील. पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावली आहे, परंतु चांगली गोलंदाजी ते केली जाते. 4 धावांसाठी मात्र तरसावं लागतंय एकी 11 संघाला. सुरुवातीच्या मात्र 67 धावा ज्या आहेत त्या 57 धावा ज्या आहेत त्या अतिशय वेगाने आल्या, परंतु आता उर्वरित 4 धावांसाठी मात्र थोडासा या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न करत असताना मात्र तरसावं लागतंय. वाट पाहावी लागते अजून या 4 धावांसाठी. राहुल सावंत विरुद्ध महेश चेंदवनकर आणि या वेळेला या फटक्यासोबत या मॅचचा विजयी फटका सजवत राहुल सावंतने आपल्या संघाचा विजय इथे मात्र निश्चित केलाय. शिक्कामोर्तब केली या सामन्यावरती. एकी 11 काळा चौकी विजेता संघ ठरलाय मॅच नंबर 4 मध्ये. अभिनंदन एकी 11 काळा चौकी अँड व्हेरी हार्ड लक. या सामन्यामध्ये मात्र पराभव पत्करावा लागतोय तो चिंतामणी 11 संघाला.